मित्रांनो, आपण रोज वापरत असलेले टायर, चप्पल, हातमोजे आणि अनेक वस्तू रबरपासून बनतात. पण हे रबर नक्की तयार कसे होते माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रबराच्या झाडापासून रबर तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया. रबराच्या झाडावर विशेष प्रकारे कट मारला जातो. या प्रक्रियेला टॅपिंग म्हणतात. झाडाच्या सालीला हलक्या कोनात काप दिला जातो आणि त्यातून पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येतो. या द्रवाला लेटेक्स असे म्हणतात. हा लेटेक्स खाली ठेवलेल्या कपामध्ये जमा केला जातो. काही वेळात कप पूर्ण भरतात. नंतर कामगार हा लेटेक्स गोळा करून मोठ्या डब्यांमध्ये जमा करतात. या द्रवापासून पुढे रबर तयार केले जाते. एका झाडातून रोज मर्यादित प्रमाणातच लेटेक्स मिळतो. त्यामुळे झाडाची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यानंतर मशीनच्या रोलरमधून हा पदार्थ पास केला जातो आणि त्यापासून मोठ्या रबर शीट तयार केल्या जातात. या शीटवर विशेष डिझाईन तयार केले जाते, जेणेकरून त्या लवकर सुकतील आणि मजबूत बनतील. तयार झालेल्या रबर शीटनंतर वाळवण्यासाठी टांगल्या जातात. काही ठिकाणी स्मोक चेंबर वापरले जाते, तर काही ठिकाणी उन्हामध्ये या शीट वाळवल्या जातात. पूर्णपणे सुकल्यानंतर या शीट मजबूत आणि टिकाऊ बनतात. तयार झालेल्या रबरचा वापर टायर, चप्पल, ग्लोव्ज, पाईप आणि अनेक औद्योगिक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. जगभरात रबरला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे रबर उद्योग हा खूप मोठा व्यवसाय बनला आहे. मित्रांनो, रबराच्या झाडापासून रबर तयार होण्याची ही प्रक्रिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शेती आणि उद्योग संबंधित माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.